हॅलो, कसे आहात? तर आज आहे दीप अमावस्या. तर सर्वांना शुभ सकाळ आणि दीप अमावस्याच्या पण शुभेच्छा. तर आज जे सर्व घरातील जे दिवे असतात ना, तर ते सर्व दिवे आज म्हणजे बाहेर काढायचे जे ठेवलेले असतात, आपण वर्षभर ते वापरत नाही. तर आज सर्व जे दिवे असतात ना, सर्व त्यांना घासून व्यवस्थित त्यांची आज पूजा करायची असते. तर मलाही करायची आहे. तर त्यापूर्वी ना आता उंबऱ्याला आहे ना हळदीचं लेपन करते, कारण आज आहे अमावस्या. तर म्हटलं पहिलं आपण आहे ना हळदीचं लेपन करू आणि नंतर छान अशी रांगोळी वगैरे काढल्यानंतर मग दिवे स्वच्छ करू. तर इथे मी हळदीचं लेपन करून घेते आणि हे अमावस्या, पौर्णिमा किंवा काही सण असेल ना तेव्हाच करत असते. रेग्युलर असं म्हणजे रोज तर करत नाही. तर छान असं हळदीने ना खूप छान आणि फ्रेश वाटतं. तर त्यामध्ये अष्टगंध, गोमित्र आणि गुलाबजल असं टाकून आहे ना उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असते. तर इथे आता मी छान असं लेपन करून घेतलेलं आहे. थोडंसं सुकल्यानंतर मग इथेच आता रांगोळी काढणार आहे आणि इथंच बाहेर येणार छोटंसं स्टोरेज बनवलेलं आहे. त्यातच मी रांगोळी ठेवत असते, कारण बाहेरच्या बाहेर मग काढायला आणि घ्यायला बरं पडतं. तर आता छोटीशी रांगोळी ना उंबऱ्यावरती पण काढून घेते, म्हणजे जे पावलं लावली ना त्याच्या साईडनी, आणि उंबऱ्यावरती छोटीशी अशी फुलं काढते. तर हे जे छापे असतात ना गोलवाले, तर ते खूप उपयोगी पडतात. जेव्हा आपण घाई असते रांगोळी काढायची आणि ती बारीक बारीक रांगोळी काढायला वेळ लागतो, तर त्यावेळेला अशी डायरेक्ट रांगोळी ना खाली टाकायची आणि त्यावरती छापे असं काढायचं. तर अगदी 10 ते 15 मिनटं तुमची रांगोळी तयार होते आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर चला आता मध्ये आले होते आणि आता सर्व जे समई वगैरे होतं ना, जे दिवे होते माझ्याकडं ते सर्व बाहेर काढले आणि आता पितांबरीने व्यवस्थित घासते. आणि हा छोटासा चांदीचा दिवा जो रेग्युलर मी देवाऱ्यात लावत असते, त्यामध्ये तूप टाकून, तर आता हे जे दिवे आहे ना ते सर्व पितांबरीने स्वच्छ करते, कारण घासून तर ठेवलेलेच असतात पण थोडीफार धूळ असते. तर व्यवस्थित आहे ना तर पितांबरीने सगळे दिवे ना घासून घेते आणि त्यानंतर मग थोडेसे सुकल्यानंतर मग पूजेची पण तयारी करता येईल. तर जे समया, छोटे दिवे आणि जो अष्टलक्ष्मी दिवा असतो ना, तोही घासून वगैरे छान ठेवलेला होता. थोडंसं पितांबरी लावली ना तर भांडे लवकर असे चमकतात, पण पुसून ठेवावं लागतात, नाही तर मग पुन्हा काळे पडतात. तर सगळे आता घासून झाले आणि आता व्यवस्थित आहे ना त्यांना छान असं पुसून घेते, म्हणजे पूजेच्या वेळेपर्यंत कोरडे होतील. तर आता इथं देवाऱ्याच्या इथंच पूजा मांडणार होते ना, तर मग चौरंग ठेवला आणि त्यावरती ना लाल वस्त्र टाकलं, जे गणपतीसाठी माझ्याकडे आणून ठेवलेलं असतं. तर तेच मी आता इथे ना सर्व काढून घेतलेलं होतं सामान आणि आता इथं पूजेची मांडणी करून घेते. आणि दिवे मी संध्याकाळीच म्हणजे 6:30च्या दरम्यान वगैरे आपण दिवे सर्व पेटवणार आहे, पण त्यापूर्वी ना ही तयारी करून ठेवते मी सगळी. तर इथं गणपतीची पण स्थापना करून घेते. तर पहिले मी ना
गणपतीची इथं स्थापना करून घेतली, थोडेसे तांदूळ वगैरे ठेवून आणि त्यावरती गणपती ठेवला, फुलं अक्षता वाहून. आणि त्यानंतर मग ज्या सर्व समाया दिवे होते ना, तर त्यांच्याखाली थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू वाहून ना सर्व समाया आणि दिवे मी मांडून घेतलेले होते. तर भूमीने ना इथं जो अष्टलक्ष्मी दिवा होता ना, तर त्याच्यासाठी ना अशी वेणी बनवलेली होती आणि तीच दोऱ्याने ना ती लावून देत होती दिव्याच्या साईडने. मग तिथं चालू होतं का ते फुलं खाली ठेवण्यापेक्षा आहे ना, तर अशी वेणी बनवून आपण आहे ना मागं ज्या अष्टलक्ष्मी असतात ना, तर त्यांच्या त्या गोल्याला आहे ना आपण ही लावू. तर मग तिने दोऱ्यानेच ते व्यवस्थित असं फिक्स करून दिलेलं होतं. आणि त्यानंतर आता मी जेवढे दिवे आहे ना, तेवढ्या दिव्यांखाली तांदूळ आणि हळदी कुंकू वाहून ना दिवे ठेवून देणार आहे. आणि हा जो अष्टलक्ष्मी दिवा ठेवणार होते ना, तर तो ठेवण्यासाठी ना इथं ते अष्टदल कमल असतं ना, तर ते तांदळाने काढून घेतलं आणि त्यावरती ना असा दिवा ठेवून घेतलेला होता. आणि ज्या समया होत्या ना, त्याही आता मी साईडनी ठेवते आणि जे छोटे दिवे होते ना ते पुढं ठेवते. तर झेंडूची फुलं पण आहे ना थोडीशी जास्त आणलेली होती आणि आता ती सुकून आहे ना खराब होण्यापेक्षा आहे ना, तर त्याचीच रांगोळी तर खाली काढत होते मी. तर जी ऑरेंज आणि येलो कलरची होती ना, तर तिच्याच अशा पाकळ्या केल्या आणि ज्या दिव्यांचं आपण ठेवलेले होते ना चौरंगाच्या साईडनी, तर ते टाकून घेतले आणि त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. आणि आता कणकेचे दिवे बनवायचे होते, तर इथे ना थोडंसं पाणी घेतलं होतं, त्यात गूळ टाकला आणि गूळ वितळल्यानंतर तर त्यात आहे ना गव्हाचं पीठ टाकलं. जेवढे दिवे मला बनवायचे होते ना 6, तर मी तेवढंच पीठ घेतलं, म्हणजे 1 डिशभर. आणि असा त्याचा मऊसूत आहे ना थोडासा गोळा बनवून घेतला, म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही ना, अशा पद्धतीने त्याचे दिवे करून घेते. आणि हे दिवे केल्यानंतर आहे ना याला थोडंसं वाफून घ्यायचं आहे. तर मग मी पातेल्यातच पाणी ठेवलं आणि त्याच्यावरती ना चाळण ठेवली आणि त्यावरती हे दिवे ठेवून 10 ते 15 मिनटं आहे ना वाफ दिलेली होती. तर मस्त होतात अगदी छान. आणि दुसऱ्या दिवशी आपण गाईला वगैरे देऊ शकतो. तर अशा पद्धतीने नाही तर मी दिवे करून घेतलेले होते आणि आता चाळण ठेवली आणि खाली पाणी म्हणजे पातेलं ठेवलं, त्यात पाणी टाकलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर दिवे ठेवले, त्यावरती झाकण ठेवलं. आता 15 ते 20 मिनटं आहे ना लागतील दिवे वापरण्यासाठी. आणि आता स्वयंपाकाची तयारी करून घेत होते पटापट, कारण आहे ना बाहेर जायचं होतं, कारण उद्या आरवचा बड्डे. तर त्यामुळे त्याच्यासाठी ना जे सामान पाहिजे होतं ना, तर बलून वगैरे, तर ते सामान घेऊन यायचं होतं. तर म्हणून आता स्वयंपाक वगैरे करून थोडंसं नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. तर आता दिव्यांची मांडणी वगैरे सगळं करून ठेवलं आणि 6:30 वाजता म्हटलं पूजा केल्यानंतर लगेच मग तेवर तर स्वयंपाक पण होईल आणि त्याच्यानंतर मग बाहेर जाता येईल. कारण आरवच्या स्कूलसाठी ना बड्डे असतो तेव्हा काहीतरी द्यायचं असतं बुवा. तर म्हणून आम्ही क्रेयॉनचे कलर वगैरे घेणार होतो किंवा रबर पेन्सिल असं काहीतरी बघणार होतो, त्यासाठी बाहेर जायचं होतं. तर इथं आहे ना 15 ते 20 मिनटानंतर आहे ना दिवे छान असे उकडले गेलेले होते. आणि आता मी चपात्या करून घेत होते. वरण झालेलं होतं, भाताचा कुकर पण लावलेला होता आणि भाजी पनीरची बनवायची होती किंवा मग येतानीच पार्सल घेऊन येणार होतो. तर आता इथे ना पूजा करून घेते, कारण 6:30 वाजलेले होते. तर आता दिवे वगैरे सर्व लावून मग दिव्यांची पूजा करून आणि आपली शुभंकर होती म्हणून म्हटलं. तर मग आता इथे मी आता दिवे सर्व लावून घेते.
लक्ष्मी घरात येऊ दे, घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे. तर इथं माझी दिव्यांची सर्व पूजा करून झालेली होती आणि जे कणकेचे दिवे असतात ना, त्याच दिव्यांना आपण जे मांडलेले दिवे आहे ना पितळाचे, तर त्यांना आरती करायची असते, म्हणजे पूजा ओवाळायचं असतं. आणि त्यानंतर मग लहान मुलांना पण ओवाळायचं असतं जे घरातले असतात. तर भूमीने आरवला पण ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग इथं मी बाहेर एक दिवा लावण्यासाठी आलेली होती आणि उंबऱ्याची पण पूजा करून घेतली. तर आज अशी दीपामावस्याची पूजा केली आणि घरातले पण दिवे ना खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं. तर अगदी मस्त आहे ना, देवाऱ्यासमोर पण खूप छान वाटत होतं कारण भरपूर असे दिवे लावलेले होते. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.